जनता आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास नक्कीच सार्थकी लावू, विश्वनाथ भोईर यांची प्रतिक्रिया। कल्याणचे ग्रामदैवत दुर्गाडी देवीचे घेतले दर्शन। सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन इथली जनता आणि पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास आपण नक्कीच सार्थकी लावू अशा शब्दात शिवसेना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल विश्वनाथ भोईर यांनी कल्याणचे ग्रामदैवत असलेल्या किल्ले दुर्गाडी येथील दुर्गादेवीचे दर्शन घेत एबी फॉर्म तिच्या चरणी अर्पण केला। त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आपल्याला एबी फॉर्म देण्यात आला। गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्याकडून झालेल्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी देत आपल्यावर विश्वास दाखवला असल्याचं भोईर यांनी यावेळी सांगितलंय। तर गेल्या 2019च्या निवडणुकीत ज्यावेळी एबी फॉर्म मिळाला होता तेव्हा आपण किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष होतो। देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यानं ही आठवण मनामध्ये ठेवून आज पुन्हा एकदा देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। कल्याणकर जनतेने दाखवलेला विश्वास आणि सर्वांचे सकारात्मक सहकार्य उभे राहिल्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला असून आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाहीही विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे। यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, माजी नगरसेवक जयवंत भोईर, दुर्योधन पाटील, विद्याधर भोईर, गोरख जाधव, युवा सेनेचे सुचेत डांबरे, प्रतीक पेणकर, वैभव भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उद्या सकाळी भरणार उमेदवारी अर्ज। उद्या 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही भोईर यांनी यावेळी दिली आहे। तत्पूर्वी खडकपाडा येथून ते मुंबई विद्यापीठ उपकेंद्रापर्यंत मोठी मिरवणूक काढण्यात येणार असून त्याद्वारे आपला अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचं ते म्हणाले। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। पक्षाच्या वतीने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एबी फॉर्म उमेदवारीचा जो असतो तो मला काल दिलेला आहे। सोबत श्रीकांत शिंदे युवा खासदार आपले हे देखील होते। जो विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवलेला आहे, पुन्हा मागची 5 वर्ष पूर्ण झाली, चांगलं काम झालं असेल, आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचलं असेल, त्या माध्यमातून त्यांनी मला ती पुन्हा उमेदवारी देऊ केलेली आहे। आणि हा विश्वास सार्थकी लावण्यासाठी रात्री उशिराने आलो, 2:30 ते 3 वाजता। त्यामुळे देवीला तेवढ्या रात्री उठवणं बरं नाही वाटलं, म्हणून आता सकाळी देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो। मागच्या वर्षी जेव्हा एबी फॉर्म भेटला तेव्हा ह्याच दुर्गाडी उत्सवाचा अध्यक्ष होतो। ती आठवण मनात होती, देवी आपल्याला आशीर्वाद द्याय देवीचा हे लक्षात होतं। आणि कल्याणचे आपल्या मुख्य देवता आहे, जागृत देवस्थान आहे, त्यामुळे सुरुवात ह्या देवीच्या पायाला हात लावून तिचं दर्शन घेऊन आपण केलेले आहे। उद्या सकाळी 10 वाजता खडकपाडा चौक येथून आपली रॅली निघेल आणि त्यानंतर आपण विद्यापीठात फॉर्म भरण्यासाठी जाणार आहोत। तमाम लोकांना आपल्या माध्यमातून एबी फॉर्म भेटल्यानंतर ही पहिली प्रतिक्रिया आहे की आपण सर्वांनी विश्वास दाखवला कल्याणकर जनतेने आणि कुठेतरी बी सपोर्ट म्हणजे पॉझिटिव्ह सपोर्ट माझ्या बाजूने उभा राहिल्यामुळे पक्षाने तो निर्णय घेतलेला आहे। मी कुठेही कमतरता पडून देणार नाही। जो विश्वास माझ्यावर जनतेने दाखवलेला आहे तो आणि माननीय पक्ष नेतृत्वाने जो दाखवलेला आहे तो सार्थकी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन।